तर आज सर्व पितृ अमावस्या आहे, तर मला त्याच्यासाठी सगळा पूर्ण स्वयंपाक करायचा आहे. पण माझ्या सासूने माझं थोडं काम सोपं केलं आहे. त्यांनी मला बाहेरून ऑलरेडी पुरणपोळ्या आणून दिल्या. म्हणजे मला फक्त घरी आमटी, भात, खीर आणि भजी करायची आहे. आणि नेमकं आज मावशी येणार नाही आहे, तर माझी एवढी तारांबळ उडणार आहे, कारण की माझी लहान मुलगी पण आहे. तर मी तुम्हाला सांगते की मी आता काय तर सगळ्यात पहिले मी दूध तापवायला ठेवेन आणि चहा करेन. नेमकं मला अर्ध्या चहातून वरती जावं लागतं. माझी मुलगी मला वरती बोलवते रेडी व्हायला, तर मी वरती जाऊन येते तिला रेडी करून. मी जस्ट जाऊन आली, माझ्या मुलीला ते कपडे घालून आले आणि आता लगेच कचरेवाला आला. मग चहा मी पहिले कचरा टाकून येते आणि मग चहा काढते. गवती चहाचा जो स्वाद असतो ना चहामध्ये, तो लाजवाब असतो. मी नेहमीच गवती चहा टाकते. विदाऊट गवती चहा मी चहाच नाही बनवत. तर आता सगळ्यांचा चहा झाला आहे आणि मी नाश्ता बनवला नाही म्हणून चहासोबत सगळ्यांना बिस्किटच देऊन दिले आज. तर आता मी काय करणार आहे, सगळ्यात पहिले मी खीरसाठी तांदूळ भिजवायला ठेवणार आहे. अर्धा तास तरी कमीत कमी तांदूळ भिजवायला पाहिजे. 1 वाटीभर मी तांदूळ घेते, तो स्वच्छ धुवून घेईल आणि मग त्याला मी गाळायला ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी. तर या ठिकाणी आपली खिरीसाठी जे तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून झालं आहे. आता आपल्याला कटाचा रस्सा म्हणजे कटाची आमटी करायची, तर त्याच्यासाठी मी अर्धी वाटी अंदाजे डाळ घेणार आहे. ती स्वच्छ धुवून घेईल, तिला 4-5 पाण्यामध्ये ती स्वच्छ धुवून झाली की मग तिला मी शिजवायला ठेवेन. पाणीचं कुकर लावलं आहे कटाची आमटी करण्यासाठी. तिथे डाळ शिजेल तोपर्यंत माझं तांदूळ पण गळून जाईल खीरसाठी. तर इथे कुकरला 3 शिट्ट्या घेतल्या आहे मी. तुम्हाला हवं तर 4-5 शिट्ट्या तुम्ही घेऊ शकतात. तर आता कुकर थंड होईल तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया, काळा मसाला. त्यासाठी मी अंदाजे 4 कांदे कापून घेतलेत आणि त्यांना आता तव्यावर भाजून घेईन चांगल्या पद्धतीने. ते थोडेसे भाजून झाले की त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून त्यांना अजून चांगलं भाजून घेईन. आणि मी साईडला खोबरं पण भाजलं आहे. ते ॲक्च्युली मी दाखवलं नाही आहे व्हिडिओमध्ये, व्हिडिओ फार लॉंग होत चाललं होतं म्हणून. अशा प्रकारे मी दोघं मस्त भाजून घेतलेत. आता हा मसाला थंड होतो तोवर आपण खीर बनवून घेऊया. तर खीर बनवण्यासाठी मी इथे अंदाजे 1 लिटर दूध घेते. ते 1 लिटर दूध उकळतं तोपर्यंत मी जे आपण तांदूळ भिजवलं होतं खीर बनवण्यासाठी, ते तांदूळ एका कांडप भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये इलायची टाकणार आहे मी 2 आणि ते एकत्र पिसून घेणार आहे. ते पिसून झाल्यावर तोपर्यंत आपल्या इकडे दुधात अजून चांगली उकळी येते. त्याच्यामध्ये मी ते टाकून लगेच मिक्स करायचं ते, नाहीतर तांदूळचे गोठडे तयार होतात. आता मी 4-5 काजू आणि 4-5 बदाम व्यवस्थित कुटून त्यांना पण दुधामध्ये उकळायला ठेवून देईल. आता तांदूळ शिजतोय तोवर आपण काळा मसाला बनवून घेऊया. काळा मसाला बनवण्यासाठी आपण भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, त्याच्यामध्ये लसणाच्या 4-5 पाकळ्या, अद्रक 1 इंच, जिरं, थोडंसं शोप आणि कोथिंबीर हे सगळं मिश्रण टाकून मिक्स करूया. जर तुमचं मिक्सर प्रॉपर बारीक वाटून घेत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करू शकतात. काळ्या मसाल्याचं वाटण पण झालं आहे आणि आपलं तांदूळ पण छान शिजून गेले. त्याच्यामध्ये माझा मोठा चम्मच आहे तर मी 4 मोठे चम्मच साखर टाकते आणि मिक्स करून घेईल. 3-4 उकळी आली किंवा माझी खीर तयार आहे. मी साईडच्या गॅसला खीर ठेवून दिली आणि पहिला गॅस माझा फास्ट चालतो, तर मी तिथे आता आमटी तयार करणार आहे. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून मस्त मोहरी टाकली. मोहरी तडतडून झाली की त्याच्यामध्ये मी 2 चम्मच तिखट टाकलं. 2 चम्मच तिखट थोडंसं तापलं की लगेच त्याच्यामध्ये मी काळा मसाला टाकला. काळा मसाला टाकून चांगल्या प्रकारे मिक्स केलं. ते व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये बेसिक मसाले टाकले, जसे हळद, जिरा, धनेपूड, हे पण एकदम मिक्स झालं की मग मध्ये मी मीठ टाकून परत एकदम मिक्स करूया छान. सगळं व्यवस्थित असं मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण डाळीचं पाणी टाकू थोडंसं आणि तेल येण्याची वाट बघू. जसं त्याला तेल सुटेल तसं त्याच्यामध्ये आपण चण्याची डाळ टाकू, जी आपण शिजवली आहे आमटी करण्यासाठी. मग ती डाळ एकदम मिक्स करू, परत थोडंसं तेल सुटू देऊ आणि जे उरलेलं डाळीचं पाणी होतं ते सगळं पाणी त्याच्यामध्ये टाकून देऊया. डाळीचं पाणी टाकून झालं की मग मी आता दुसऱ्या गॅसवर ही कढई ठेवेल आणि पहिल्या गॅसवर भात करायला ठेवेल.
ह्या ठिकाणी माझा भात रेडी झाले आहे. माझा फोनची बॅटरी संपल्यामुळे मी काही तुम्हाला भात बनवून करून दाखवू शकले नाही. त्याच्यानंतर मग आपल्याला आता करायचं आहे मिक्स व्हेज भाजी. मग माझ्या सासूने मला ऑलरेडी थोडीशी मिक्स व्हेज भाजी आणून दिली होती. ती मी पटापट चिरली, तिला तेलात आणि जिऱ्याच्या फोडणीमध्ये बनवून टाकली. इझिली बनली ती. तिला वाफेतच बनवलं मी, त्याच्यामध्ये पाणी टाकलं नाही. थोडंसं तिखट, मीठ, हळद आणि अशा प्रकारे या ठिकाणी माझी मिक्स व्हेज भाजी पण तयार झाली आहे. आता मी पटापट सगळं किचन ओटा आवरून घेईल आणि सगळं किचन ओटा आवरून घेईल, सोबतच सगळे भांडे घासून घेईल. आणि हे सगळं आवरून आणि घासून झाल्यावर बघा किती स्वच्छ असं, एवढा स्वयंपाक करून पण असं पटकन किचन स्वच्छ दिसायला लागतं. आणि मग भजी तळून घेईल आणि मस्त असं ताट तयार झालं.